नमस्कार मंडळी. श्रावण महिना सुरू आहे आणि हा श्रावण महिना महादेवाची उपासना, सेवा करण्याचा महिना असतो. पण याच महादेवांना काही राशी खूप प्रिय आहेत आणि या राशींवर महादेवांची विशेष कृपा असते असं म्हटलं जातं. कोणत्या आहेत त्या राशी आणि त्यामध्ये तुमची रास आहे का? चला जाणून घेऊयात. पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा. मित्रांनो, ज्योतिषशास्त्रानुसार भगवान शिव चंद्र, गुरु आणि शनी यांसारख्या ग्रहांशी संबंधित आहे. चंद्र हा मन आणि भावनांचा कारक आहे, जो भगवान शिव आपल्या डोक्यावर धारण करतात. गुरु आध्यात्मिक ज्ञान आणि मार्गदर्शनाचे प्रतीक आहे आणि शनी कर्म आणि न्यायाशी संबंधित आहे. त्यासोबतच शनिदेव भगवान शिवाचे शिष्य देखील आहेत. या ग्रहांच्या प्रभावामुळे काही राशी स्वाभाविकपणे शिवाच्या आशीर्वादासाठी पात्र ठरत असतात. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी. परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा हर हर महादेव. सगळ्यात पहिली रास आहे ती म्हणजे वृषभ रास. वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे, पण त्याचे प्रतीक बैल आहे. भगवान शिवांचे वाहन वृषभ नंदी देखील आहे. यामुळे या राशींवर भगवान शिवांची विशेष कृपा असते. देवाच्या कृपेमुळे या राशीच्या लोकांना मानसिक शांती मिळते. या राशीच्या लोकांनी दररोज शिवचालीसा वाचावी. त्यानंतर कर्क रास. कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे. चंद्र भगवान शिवाच्या कपाळावर बसतो. यामुळे कर्क राशीचे लोक भावनिक, संवेदनशील आणि आध्यात्मिक असतात. त्यांची सहानुभूती आणि इतरांना मदत करण्याची प्रवृत्ती त्यांना शिवाच्या कृपेसाठी पात्र बनवतात. कर्क राशीच्या लोकांना भगवान शिवाची पूजा करून मानसिक शांती आणि भावनिक स्थिरता मिळते. विशेषतः सोमवारी शिवलिंगावर दूध अर्पण करून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केल्याने त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल होतो. या कृपेने त्यांचे कौटुंबिक जीवन आनंदी होते आणि आध्यात्मिक प्रगती होण्यासही मदत होते. त्यानंतर तिसरी भाग्यशाली रास आहे ती म्हणजे कन्या रास. कन्या राशीचा स्वामी बुध आहे. कन्या राशीच्या लोकांना त्यांच्या सेवाभाव आणि बुद्धिमत्तेमुळे भगवान शिवाची कृपा मिळते. या राशीच्या लोकांमध्ये त्यांच्या कामात परिपूर्णता आणि आध्यात्मिकता जोडण्याची क्षमता असते. त्यांनी सोमवारी शिवाची पूजा करावी आणि रुद्राष्टकाचे पठण करावे. त्यानंतरची रास आहे ती म्हणजे वृश्चिक रास. वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे आणि त्याचे प्रतीक विंचू आहे. असं मानलं जातं की भगवान शिव विंचूला कानात आपल्या कुंडलमध्ये ठेवतात. यासोबतच या राशीचे लोक जीवनातील आव्हानांना तोंड देण्यासाठी दृढ निश्चयी असतात. त्यामुळे ते भगवान शिवाच्या जवळ असतात. महादेवाच्या कृपेने वृश्चिक राशीच्या लोकांना ज्योतिष किंवा तंत्र यासारख्या गूढ शास्त्रांमध्ये रस वाटतो. शिवाची पूजा करणं आणि महामृत्युंजय मंत्राचा जप करणं या राशीच्या लोकांना नकारात्मक ऊर्जा आणि आरोग्य समस्यांपासून वाचवतो. त्यानंतर आहे मकर रास. मकर राशीचा स्वामी शनी आहे. शनिदेव भगवान शिवांचे शिष्य आणि भक्त मानले जातात. शनीप्रमाणेच मकर राशीचे लोक खूप मेहनती, शिस्तप्रिय आणि आध्यात्मिक दृष्टिकोन बाळगणारे असतात. शिवाची कृपा मकर राशीच्या लोकांना त्यांच्या कर्माचे फळ मिळण्यास मदत करते आणि त्यांना जीवनातील अडथळ्यांवर मात करण्यासाठी मदत करते. मकर राशीच्या लोकांनी शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करावे, हे त्यांच्यासाठी शुभ मानलं जातं. त्यानंतरची रास आहे ती म्हणजे मीन रास. मीन राशीचा स्वामी गुरु आहे, जो आध्यात्मिक ज्ञान आणि दैवी मार्गदर्शनाचा कारक आहे. भगवान शिवाची कृपा मीन राशीच्या लोकांवर त्यांच्या जन्मजात अध्यात्म आणि करुणेमुळे होते. मीन राशीच्या लोकांना स्वाभाविकपणे इतरांना मदत करण्यास आणि आध्यात्मिक साधना करण्यात रस असतो, ज्यामुळे ते शिवाच्या जवळ येतात. त्यांनी रुद्राभिषेक किंवा शिव सहस्त्रनामाचे पठण करावे. या 6 राशी महादेवांना खूप प्रिय आहेत. तुमची जर रास या राशींपैकी कोणती असेल तर आत्ता सांगितल्याप्रमाणे महादेवाची भक्ती करा आणि भगवान शिवाचा आशीर्वाद मिळवा. तुम्हाला याबाबत आणखीन काही जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये तुमचा प्रश्न तुम्ही लिहू शकता.
त्यासोबतच व्हिडिओमधील माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच आध्यात्मिक ज्ञान, उपाय आणि संस्कृतीशी नातं सांगणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या फेसबुक पेजला लाईक करा. तसेच यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.